हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहेत तुम्ही? मस्त ना? आणि मी सुद्धा मस्तच आहे गाईज. आणि खूप दिवसानंतर मी आज व्लॉग बनवते कारण खूप सर्दी झाली मला. हे बघा, हे घेऊनच फिरते मी. आणि ही बघा रिया आपली. रिया, काय झालंय तुला? रिया, काय झालंय? रियाची आहे ना मान आहे ना, ही लचकले गाईज पूर्ण. मग वाकडे झोपेमध्ये अशी मान हे झाले. आणि शोल्डर पण एक खाली करून ठेवला वेडासारखा. सरळ ठेव ना, असं ठेव ना. मोठा नाहीये दीदी, ते तू ठेवलाय तसा ना, म्हणून झालाय. बघ कसं आहे, दाखव. एवढा आज नुसतं असं टच तरी करते तरी आ ऊ करत असते ती. आहे ना? बघ इकडे तोंड कर माझ्याकडे. आणि बघा गाईस कशी करून ठेवली तिने. हे बघा, ही पण बघा नुसते मोबाईल मध्ये येण्यासाठी किती वाकून वाकून बघते. ना रिया, बघा कशी उभी राहिली. रिया कशी उभी राहिली. आता काय, कुठे चालल्या? कुठे चालल्या आता? जा, तर दवाखान्यात जायला लागेल वाटतं. काय ग, दवाखान्यात जायला लागेल. रियाला इंजेक्शन घ्यायला जाम आवडतं का ना रिया? इंजेक्शन द्यायला लागेल एक. चला काही, माझा पण इडली वगैरे खाऊन झालेली आहे. आणि आता किचन पण क्लीन बिन केलेलं आहे. फक्त भांडी किती घासते भांडी, तरी भांडी निघतच असतात. ते सर्दी पण अजून होते. मग थंडा पाण्यात हात घातल्यावर ना खूप सर्दी होते. मला खूप शिंका होता. तेव्हा गोळ्या वगैरे पण आणल्यात. खूप त्रास झाला होता काल. तर मला एवढा त्रास होता ना का मला अक्षरशः देवाचे मला पाया पडायला जायचं. काय बोलतात काय बोलतात, थांबून मी कॅलेंडर मध्ये बघते. पिठोरी आमुष होती. चला चलो जाके इलाज करो. पिठोरी आमुष होती. सो मला जायचं होतं पाया पडायला, पण नाही भेटलं जायला. आणि काहीच माझी आता तयारी वगैरे, मी तयारी तर नाही करत. मी सहसा घरात लवकर तयारीच नाही करत. कपडे वगैरे चेंज केलेत मी. आणि आता आधी भांडी तर घासून झालेली होती. भांडी घासल्यानंतर परत तेवढी भांडी निघतात. ओ माय गॉड. आणि सर्दी झाल्यानंतर मला भांडी घासायला बोला तेवढं जीवावर येत नाही. बघा एवढी भांडी येतात. चला आता आपली पटापट भांडी घासून घेते. आता मी पटापट भांडी वगैरे घासून घेते. आणि पहिला एक साईडला भात ठेवते आणि मग भांडी घासून घेते. काय सकाळपासून 2 वेळा घासल्यात. आता ही तिसरी वेळ. बघा बायकाने किती भांडी घासतात. प्रत्येक बाईला नाही, पण त्यांच्याकडे कामवाल्या नाही ना, त्यांना. मी तर दिवसातून मला वाटतं 6-7 वेळा भांडी घासत असते. म्हणून मला जास्त सर्दीचा त्रास होत असतो. आणि पाण्यात भांडीच्या टायमाला पाण्यातच असते. कपडे तर काय मी मशीन घेतलेलीच आहे. सो कपड्यांचा काय एवढा नसतो प्रॉब्लेम. भांड्यांचा थोडा प्रॉब्लेम होतो. बघूया, संध्याकाळी सत्यनारायणची पूजा आहे. म्हणजे माझ्या बाजूला वहिनी राहतात ना, त्यांच्या भावाकडे. सो आता बघूया, जायला मिळालं तर जाईल. कारण तब्येत डाऊन असते तर मी नाही जाऊ शकत. कारण तिथे अक्षरशः माझी शिंकून माझी वाट लागते. कारण की काल एवढे भयानक दिवस होता ना माझा, तर मी काय सांगू. संध्याकाळी 4 वाजल्यापासून ते मी रात्री 12 वाजेपर्यंत शिंकत होती. एवढी माझी वाट लागली होती अक्षरशः. आता बघूया, नाकाचा हाड वाढलाय असं. म्हणजे म्हणजे कधी बोलली ना कधी कोणाला, तर बोलतात का नाकाचा हाड वाढला असेल म्हणून तुला एवढा सर्दीचा त्रास आहे. सो आता मला त्या दवाखान्यात पण जायचं आहे. तर बघूया, आता मला दवाखान्यात जायला पण असं पण कंटाळा येतो खूप. सो आता मी आता पटापट वरण बनवून घेते आणि भाजी बनवून घेते. रिया काय करते? मान दाखव. बघा खूप सुजला रे इथे. नाही बघ, सुजलंय. काय ग माझ्या पोरीला. हो हो, काजल माझ्या पोरीला. हसते. आणि काय करतात तुम्ही? मी रोज काढते.
तू ग मी गणपती. गणपती बाप्पा हम्म. बाबा बघू दाखव जरा आम्हाला पण. तुम्हाला डोळे काढायचे. तू हे केला होता ना क्लेचा बनवला होता ना गणपती बाप्पा कुठला? शाळेमध्ये हा. मग सुंदर होता तो पण हे झाला. काय झालं? चपटा. चपटा. अरे देवा तू व्यवस्थित ठेवायचा ना. मी ठेवलेला अख्खं गाडीत गर्दी असते ना ते अख्खे बसलेलं असतात ते चपटा होतं. आणि गाई रिया दात दाखव. रियाचा पहिला दात पडलेला आहे. पहिला दात पडला रियाचा. हा तो तो कधीच पडलाय. ती दाढ होती ना खराब झालेली ती दाढ. हा असा हलून म्हणजे पहिल्यांदा हा दात पडला. दाखव जरा. हे बघ. चला ड्रॉइंग काढा आणि मला दाखवा का. आणि मान जरा हलवत राहा. काय बोलली? काढ ड्रॉइंग. हा काय काढलाय? रोज काढे तो रंग रॉंग झाला म्हणून सगळी वाटच लावली त्याची. आता काढते गणपती बाप्पा ना. काढ. तू काय काढलाय? बिनी रोज काढलाय. चला करा. खूप दिवसांनी ब्लॉग सुद्धा काढलाय आणि खूप दिवसांनी पाऊस सुद्धा आलाय. हे बघा किती जोराचा पाऊस येतो. हे बघा. ओ माय गॉड. मला खूप आवडतं पण काय करू आता सर्दी झाली ना म्हणून. आणि मला पावसाळ्याचे दिवस खूप आवडतात काय पण केलं. आणि काय का तिला ना चुनाला हलवली. चुनाला हलवली. इकडे जवळ जवळ येऊन बघायला हवं दाखव. हे येत असतं. चुना असतो का व्यवस्थित दाखवा ना. पूर्ण नस हे झाली तिची. ओ माय गॉड. हात नको ना लावतो. हात कशाला लावतो? रिया हात नको लावू. थोडा तिथे नाही दुखत तुझ्या? दुखतो थोडा. कुठं? इथं. दोन साईडला लावू. नक्की दुखतो का? थोडा दुखतो. अजून कुठे दुखतो? अजून कुठंच नाही. एवढाच ना. अजून लागून जातो. सोनाला का रिया? गाईज आणि हिचा आता मी लावलाय चुना. आहे बघा चुना सांगितलेला लावलाय. ती दोन्ही साईडला लावलाय. इथून आणि इथून. ओके. कसा वाटतो? थंडा थंडा वाटतो का? थंडा थंडा होईल. आता असं धावू नको का जास्त. आणि कुठे चालली आता? आज्ञाच्या घरी ना. हां घरातच खेळायचा बाहेर नाही जायचा. गॅस संपली म्हणून आम्ही हा छोटा बाटला आहे ना तो लावला. ते हॅलो गाईज. आणि दुपारनंतर मी ब्लॉग केलाच नाही. जेवल्यानंतर डायरेक्ट घेतलं झोपून. कारण काय माहिती निश्चित शिंका वगैरे चालूच होतात मला. आणि आता वाजले 6 वाजलेत. घरात पण कोणच नाही. मी एकटीच आहे. मी इथे तशी बसले एकटी सोप्यावरती. आणि मी पूजेला जाणार होती. सत्यनारायणची पूजा मी तुम्हाला बोलली होती जाणार होती. पण ना माझी तब्येत डाऊन झाली. जास्त शिंका चालू होत्या परत दुपारी. मग व्हिडिओ पण मी कंटिन्यू नाही केला. आणि पूजेला पण नाही गेली. ते दिवस सर्दी नव्हती ना जरा म्हणून आता एकदाच वाटलं वळली. तर बघू. घरात पण कोणच नाही आहे. काय एकटीच बसले. टीव्हीचा रिचार्ज पण संपला आत्ताच. आता काय करू आता. बहुत सन्नाटा आहे भाई. बहुत सन्नाटा आहे. आपल्याला म्हणजे कसं एकटं राहायला नाही जमत. कसं तरीच होतंय. आता बघूया. सगळं आवरून तर ठेवलेलं आहे मी.
फक्त तर भांडी लावायची राहिली, तेवढं भांडी एवढे ते लावायचे आहेत. आणि आता ते सगळं साईडला करते, चहा ठेवते. तरी आपण गेले मैत्रिणीच्या घरी. मी रेडी झालेली आहे आणि रियाला नाही घेऊन जाणार, मी लगेच येणार ना. आणि आधीच तिचे मान पण दुखते, कुठे तिला घेऊन जाऊ ते असे करून राहिली ना रिया. आणि काहीच आता माझी तयारी वगैरे झालेली आहे. आणि आता हे पण कुठे गेले काय माहिती, त्यांचा मी वेट करते. आणि आता आम्ही चाललो, सत्यनारायणची पूजा झाली तिथे पाया पडायला, कारण मी तुम्हाला बोलली होते की आम्ही जाणार आहेत. पण नंतर तब्येत डाऊन झाली म्हणून विचार मी बदलला. नंतर हे आल्यावरती यांना विचार वाटले होते, चल जाऊ आपण, तुझी तब्येत बरी आहे तर. सो आम्ही आता निघतो. रिया मला कशी बघते, तिची मान बरी नाही ना म्हणून येणार नाही ती, आता एवढ्याला आली असती. पटकन कोणी उचलला तर पण दुखेल बिकेल, अजून टेन्शन देऊन ठेवते. इथं आधीच तिला कोणी असं प्रेमात तरी हात लावला तरी तिला रडायलाच येतो, नाही का? चला गाईज, आता आम्ही तुम्हाला तिकडे गेल्यावर भेटतो. बघूया तिथे व्हिडिओ करायला मिळते की नाही. कारण लावू का तुला दाखवते उद्या, लावू का तुला? लाव ना थोडासा, 3 असला. हा दीदी, दीदी येणार आहे आता, खेळत बसा का दीदीच्या बरोबर. किती खुश झाले बघितलं. खूप प्रेम आहे या दोघी बहिणीचा, एवढा प्रेम आहे ना. आता काय दवाखान्यात जाऊन काय करणार, ते थोडी इंजेक्शन देणार आहे. ते छोट्या मुलांना कुठे इंजेक्शन देतात. अगं ते सलाईन मारतात. दिलेला म्हणजे चला काय जातं, आपण निघतो आणि पुढे कंटिन्यू करतो ब्लॉग. चला काय. आणि गाईज इथे लागलेली आहे ट्रॅफिक. आणि ही आपली गाडी आणि हे आपले गणपती बाप्पा. वगैरे करून निघालो एवढं गाडीत. आणि आम्ही तिकडे गेलो पण खूप गर्दी होती ना, त्यामुळे मी व्हिडिओज वगैरे केल्या नाही गाईज, नाही का? लाईट असतं मस्त दिसतो पण. आणि गाईज येताना पण एवढी ट्रॅफिक आणि जाताना पण एवढी ट्रॅफिक आहे ना, का तुम्हाला मी काय सांगू. बघा दाखवते, खूप ट्रॅफिक आहे. आणि मस्त जेवण पण मस्त होता, चांगलं होता. पोट भरून जेवलो. उलट मला जातच नव्हता, माझं पोट आधीच भरलेलं आहे. मस्त होता, मग टेस्ट होतं जेवणाला. आणि आम्ही आता निघालो, आताच निघालो. आणि ट्रॅफिक आणि खड्डे, बापरे तुम्हाला दाखवते. बघा ना मी किती हलते. भिवंडी मधले जरा सुधरावा रे बाबा, रस्ते तरी सुधरावा. किती हे खड्डे, हे किती खड्डे बघा, किती खड्डे ते. एवढा मोठा खड्डा, बापरे. काय काय खड्डे आहेत का? खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे? बरं आहे सोसायटी. बापरे कशी काय लोक. जाम खड्डे आहेत तशी आहे बघा. इथं तुम्हाला मी दाखवते, खरंच बाबा. जेवली का? जेवली? जेवून आली तू ग? नाही ना, जा. फोन आला बघ कोणाचा. आणि गाईज आता मी आले घरी. आणि खूप ट्रॅफिक होती, खूप म्हणजे खूप ट्रॅफिक होती येताना पण. आणि मध्येच रियाचा फोन आलेला की बर्गर घेऊन या. आणि आम्ही गावात पोहोचलो आणि लगेच रियाचा फोन. आणि हे बघा आपल्या मागे बघा फोन आहेत. त्यांना वाटलं मला तुम्ही ते दिसत नाही आहेत, पण ते मागून आरशात दिसतातच आहेत मला. आणि काय बोलतेस, बघितली रियाची मान. आणि रियाने आता परत चुना लावल्या रियाच्या बघा, परत चुना. मग तशीच होती, असा एक शोल्डर खाली ना एक शोल्डरवर. चला काहीच, मला ना फोन येतोय, मी बघते कोण आहे. आजचा ब्लॉग जो आहे तो मी एंड करते. सो बाय बाय. करा लवकर.
बाय रियाची स्टाईलच वेगळी आहे. कर करा बोला. सबस्क्राईब, सबस्क्राईब, लाईक, लाईक, शेअर.